राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे पीए आणि ओएसडी नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांची ओळखी 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत। आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात। अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत। त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळं आहेत। काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। नाही, पण राऊतसाहेब, यंदाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे पाहायला मिळतात। शिस्त लावण्याचा एकूण त्यांचा प्रयत्न दिसतोय। मग ते आर्थिक नियोजन